आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। राघव, हे घे तुझे पैसे। मातोश्रींकडे दे। आत्या, शेखरराव, आज तुमच्यामुळे हे सिद्ध झालं की माझी काय बी चूक नव्हती। तुमचे आभार मी शब्दात नाही मानू शकत। मनापासून धन्यवाद। राघव, आपण मित्र आहोत ना। मित्राने मित्राला मदत केली तर आभार कसले? जयदेव, विद्या मॅडम, तुम्ही? पिट्याकडून राघवच्या तब्येतीविषयी कळलं म्हणून लगेच आले। राघव, कशी आहे आता तब्येत? आहे बरं आहे। राघव, तुझी ही जी काही अवस्था झाली आहे या समजायला म्या कारणीभूत आहे। अरे जया, म्या तुझ्यावर विश्वास दाखवला, खरंच मला माफ कर। तुला असं वाटलं की तुझा आता अंबुसंग लगेच नाही होणार म्हणून तुला एवढा टोकाचा निर्णय घ्यायला लागला, पण मी तुला वचन देतो, आता इथून पुढे काय बी झालं तरी तुझं लगीन फक्त अंबू बरोबरच होणार। लाखात एक बोलास आहे। जया, आत्ता जसा तू मला शब्द दिलास तसा मी पण तुला शब्द देतो। आयुष्यात अंबिकेला मी कशाची बी कमी पडू नाही देणार, आणि ही अशी चूक आयुष्यात इथून पुढे कधी बी करणार नाही। कीर्तिकर साहेब, मैत्री कशी असावी हे तुमच्याकडनं शिकावं बघा। एक मित्र म्हणून, एक माणूस म्हणून आम्हा समध्यांसाठी तुम्ही आदर्श आहेसा बघा। तुमचे खरंच मनापासून आभार। नाही, मी काय म्हणतो की डॉक्टरने सांगितलं की इथं जास्त वेळ थांबू नका, राघवला विश्रांतीची गरज आहे। आपण बाहेर जाऊन बोलूया का? चला समधी बाहेर जाऊया, चला। शेखर साहेब, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे। हा, विचारा ना। त्या दिवशी मी नशेत होतो आणि तुम्ही मला गाडीवरनं घेऊन गेला, तेव्हा तुम्ही मला जयाच्या घरी का सोडलं, माझ्या घरी का नाही सोडलं? नाही, सोडलं असतं, पण त्यावेळी तुम्ही शुद्धीत नव्हतात। मी तुम्हाला जयदेवच्या घरी सोडलं नाही तर तुम्ही स्वतः गाडी चालवत जाणार असं तुम्ही म्हणाले होते, आणि जर मी माझ्या गाडीवर तुम्हाला बसून तुमच्या घरी सोडलं असतं तर चालत्या बाईकवरून तुम्ही उडी मारणार असं तुम्ही म्हणाले होते। त्यामुळे मला जयदेवच्या घरी तुम्हाला सोडण्याशिवाय पर्याय नव्हता। मी तरी काय करणार? कीर्तिकर साहेब, झाले त्याबद्दल माफ करा, पण तुम्ही जे माझ्यासाठी केलं ते मी कधीच विसरणार नाही। आंबीवर माझं जीवापाड प्रेम आहे आणि तिला मिळवण्यासाठी मी सुधारलो, मी मोठा बिझनेस उभा केला। समजा मी तिच्यासाठी करतोय आणि त्यात तुम्ही मला मोलाची मदत केली। पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद। शेखर, हा?
मानलं तुम्हाला. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. अहो हेच बघा ना, तुम्ही राघवच्या बाजूने पुरावे गोळा केलेत, त्याला त्याचे पैसे परत मिळवून दिलेत. एवढंच नाही, घरच्यांचा त्याच्याबद्दल जो गैरसमज झाला होता तोही तुम्ही दूर केलात. खरंच तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर त्याने हे असं नसतं केलं. अहो तुम्ही स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलाय. खरं तर या सगळ्यात राघवला अडकवणं तुमच्यासाठी खूप सोपं होतं, पण तुम्ही तसं नाही केलं. मॅडम असं काहीच नाही. राघवच्या जागी आणखी कोणी असतं ना तरी मी हेच केलं असतं. खूप वेगळ्या विचारांचे आहात तुम्ही, आणि म्हणूनच आजपासून मी तुम्हाला चांगला माणूस म्हणणार आहे. काय चालेल ना? चांगला माणूस. चांगला माणूस. शेखर, आतमध्ये जयदेवने राघवला अंबिकाशी लग्न करण्याचं वचन दिलं. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? कोणी काही आश्वासन देऊ दे, शब्द देऊ दे, वचन देऊ दे, मी अंबिकाला मिळवण्याचे माझे प्रयत्न कधीच थांबवणार नाही. कारण मला माहिती आहे की अंबिकाचं आजही माझ्यावर मनापासून प्रेम आहे. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर अंबिकाचं लग्न फक्त माझ्याशी होणार आहे. आणि तुमचा हा चांगला माणूस त्याची जिद्द कधीच तोडणार नाही. मी जयदेवचं मन नक्की वळवेन. आता राहिला प्रश्न राघवचा, तर ठीक, तो घेईल समजून. असं म्हणतात ना की खरं प्रेम करणारा दुसऱ्या खरं प्रेम करणाऱ्याला समजून घेऊ शकतो. खूप पॉझिटिव्ह आहे तुमचा अप्रोच. असाच असू द्यात. आणि माझी अशी इच्छा आहे की तुमची ही इच्छा लवकरच सत्यात उतरू दे. कारण तुम्ही चांगला माणूस आहे. तुमच्यासारख्या फालतू माणसासोबत आम्ही डील केलं ना, तिथेच चुकलंय आमचं. तुमच्यामुळे सगळा प्लॅन फ्लॉप झालाय आमचा. जरा शब्द इकडचे तिकडे केले असते तर काय बिघडलं असतं? मूर्ख. मा चिल. एवढं काय झालं? एवढी काय हायपर होतीयस? इतकं टेन्शन का दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर? टेन्शन येण्यासारख्या गोष्टी घडत गेल्या तर टेन्शन येईलच. आता काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी प्लॅन करायला लागणार आहे. म्हणजे आपण ज्याच्यासोबत डील केलं होतं तो शेखर समोर सगळं खरं खरं बोलून मोकळा झालाय. व्हॉट? बट मा हे शेखरला कसं समजलं? तो राघवचा मूर्ख मालक. त्याने राघवकडून घेतलेले पैसे बँकेत घेऊन गेला आणि ते आपल्या शेखरकडे. मग काय, शेखरने त्या नोटाच्या बंडलवर लागलेले कुंकवाचे डाग पाहिले आणि मग याची बोबडी वळली. बोलून मोकळा झाला हा सगळं खरं खरं. म्हणजे शेखरला आपलं नाही, त्याने आपलं नाव घेतलेलं नाही. शेखरला आपल्याबद्दल काही कळलेलं नाही आणि कळणारही नाही. थँक गॉड. आता कुठे आपण गेमला सुरुवात केली होती, आणि आता जर त्याला हे समजलं असतं ना तर झालं. सबकी एक राय पर पाणी. ना ना, सब्र सब्र कर माया, सब्र कर. एकदा का शेखरचं अंबिका सोबत लग्न झालं की बघ मी काय काय करते. हा, शेखरचं अंबिका सोबत लग्न होईपर्यंत आपल्याला संयम ठेवावाच लागेल. कीर्तिकर साहेब, झाले त्याबद्दल माफ करा, पण तुम्ही जे माझ्यासाठी केलं ते मी कधीच विसरणार नाही. अंबीवर माझं जीवापाड प्रेम आहे आणि तिला मिळवण्यासाठी मी सुधारलो, मी मोठा बिझनेस उभा केला. हे समज मी तिच्यासाठी करतोय आणि त्यात तुम्ही मला मोलाची मदत केली. आंबे, इतक्या घाईनं बोलवलीस आणि कधीपासून उभंच केलंय सा? काय बोलणार आहेस का? जाऊ मी? ए थांब. अशू, अगं माझ्याकडनं लई मोठी चूक झाली.
त्याची काय बी चूक नसताना मी त्याच्यावर संशय घेतला आणि त्याला नको नको ते बोललो. आंबे, तू आणि तुझा हेल्मेट एक नंबरचा बावळट प्राणी आहेस. मला तर काही कळतच नाही तुमचं. विचार न करता काहीतरी बोलायचं करायचं आणि नंतर हे असलं रडगाणं गात बसायचं. बघ बाई तुझं तू काय. अगं हे बघ, मला आधी अगोदर त्याची चूक वाटत होती, बरोबर, पण आता मला कळलंय हेल्मेटची यात काय बी चूक नाही. अगं त्याचा याच्याशी काय संबंध बी नाही. म्हणून मला त्याची माफी मागायची अगदी मनापासून. बघ, त्याची काहीच गरज नाही अंबिका. हेल्मेट तू? हो, मीच. आणि सॉरी, मी तुमचं बोलणं चोरून ऐकलं. खर तर सॉरी, मी तुला बोलायला पाहिजे. ते मी तुला लय काय काय बोललो, ते माझंच जरा चुकलं. मी बोलायच्या आधी विचार करायला पाहिजे होता. काही नाही हं? तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. हे नुसतं तुमच्या तोंडावर दाखवाय पुरतंय. नाही अशू, अंबिका दाखवायला म्हणून कधीच माझ्याशी असं खोटं वागणार नाही. आणि ती किती नाही म्हणत असली ना तरी तिच्या मनात प्रेम आहे हे दिसतंय. ए नाही नाही, असं काय बी नाही. ठीक आहे. जर तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मी सिद्ध करून दाखवलं तर? थांब, तू असं काय बी करणार नाहीयेस. हे बघ, त्या राघव मुळे आधीच घरात केवढं काय काय झालंय. आता कुठं निस्तरतय तेवढा तू नको सुरू करूस बाबा. आणि जर तुला काही माझ्यासाठी करायचंच असेल तर एक कर, हे गाव सोडून कायमचं निघून जा. ठीक, मी गाव सोडून जाईल, पण माझी एक अट आहे. कसली अट? आशू, आता वाजले संध्याकाळचे 5. इथून पुढच्या 24 तासात जर अंबिकाने मला शोधून दाखवलं ना तर मी लगेच गाव सोडून देईन. आणि जर ती मला शोधू शकली नाही तर मी जयदेवकडे जाऊन त्याला सांगेल की माझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे, मला तिच्याशी लग्न करायचं. बरं ठीक आहे, कबूल. अरे 24 तास कशाला, पुढच्या 10 मिनिटात तुला हुडकून काढते का नाही बघ. तुझ्या समोर असेल पण सापडणार नाही. कुठल्या रूपात असेल ना ते कळणार सुद्धा नाही. आहे मंजूर? होय, मंजूर मंजूर आहे. ठीक. आंबे, तुझ्याकडे बघून ना कोणाला बी कळ की तुझ्या मनात शेखरच आहे म्हणून. वा, भाजी करावी तर आजीनं. मी तर अजून घे. आंबे, तुला हवी आहे का? अंबू, अगं काय झालं? जेव की. अंबू, अंबू, काय एवढं हरवणे एवढा कोणाचा विचार करत होतीस? हेल्मेटचा. अशू,
जर त्यो अण्णा दादाकडे गेला आणि त्यानं आमच्या दोघांबद्दल त्याला सांगितलं तर आपण लवकरात लवकर हेल्मेटला हुडकलं पाहिजे. आशू, तू मला मदत करशील काय ग? ए आशू, आता नाही म्हणू नकोस हं. माझ्यासाठी मी नाही म्हटलंच नाही, पण माझी एक अट आहे. अट? अगं आता ती आणि कसली? जर तू मनापासून खरंच तुझं शेखरवर प्रेम आहे हे मान्य करणार असशील ना, तरच मी तुझी मदत कर. बघ, ठरव. काय झालं? कोड सुटत नाहीये का? माझ्याकडे एक पर्याय आहे. पर्याय? आशू, अगं काय करायला लागलेस? सांगते थांब. हा घे पेन आणि या चिठ्ठ्या. आता यातल्या एका चिठ्ठीवर तुझं नाव लिहायचं आणि एका चिठ्ठीवर शेखरचं नाव लिह. आणि मग त्या बंद करून आपण देवासमोर ठेवू. आणि मग डोळे झाकून तू त्यातली एक चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीवर ज्याचं नाव असेल ना, तो हा तुमचा लपंडाव, म्हणजे तुमचं चॅलेंज जिंकेल असा देवाचा संकेत असं समजायचं. बर, चालेल. लिह. चल. आंबी उचल. आंबे, अगं उचल की. किती येळ? लय विचार करते हा आंबे तू. जया, ए जया, तू काय डोक्यावर पडलीस काय? अरे इकडे ये. दादा, अण्णा दादाला कशाला तू? ए, काय चाललंय तुमचं? हा, आणि मला कशाला बोलवलं इथं? अरे त्या चिठ्ठ्या दिसतात का? ओके बाजूला. हा, दिसलं की. त्यातली एक चिठ्ठी उचल आणि मला दे. का? अरे दे की. नाही. अरे द्यायला लावलीये, उघडायला नाही. अगं वय, कशाला ओरडतीस? थांब बघू तर दे. कशाला?
झालं तुझं काम, जा. काय करायलास? एक मिनिट, तुमचं नेमकं काय चाललंय? कुठं काय? ते तू कसं सगळ्यांना सांगता ते भिकाराचं सोंग घेतलेलं, तसं हे आमचं गुपित आहे समज. अगं आशुते मॅम, आपल्या समद्यांच्या चांगल्यासाठी केलत. मग हे पण आपल्या सगळ्यांच्या तिच्या चांगल्यासाठीच आहे असं समज आणि जा. गुड नाईट. असं आहे वय, ठीक आहे, नंतर बघतो तू मस्त. वय वय, जा. गुड नाईट. अक्कल बिक्कल आहे का नाही? त्याच्यासमोर बोलायची काय गरज होती? गप बस. तो आला म्हणून बरं झालं, नाहीतर तुला चिठ्ठी उचलायला सकाळच झाली असती. ही उचलू का ती उचलू. सांग की कुणाचं नाव आहे? सांगू? होय, एकदम खरं. शेखर. खोटं सांगायलायस तू? ए आशु, आता खरं सांग की काय आहे? ऐ, खोटं कशाला बोलू? हे बघ, देवी, आजपर्यंत माझ्या आयुष्यात लय काय काय घडलंय. तू प्रत्येक वेळेला मला साथ दिलीस, अशीच आता बी दे. मला हेल्मेट संग लावलेली पैस 5 वाजायच्या आत जिंकायचे आणि त्याला शोधून काढायचंय. मला तो सापडू देत. अंबी, खरं जर शेखर पैस जिंकला, तुमचं लग्न झालं ना, तर मी म्हणजे खूप आनंदी होईल बघ. इधर चिठ्ठी, मला जर काम आहे, मी जाऊन येतो. आलोच. आशू म्हणले तसं त्या चिठ्ठ्यांच्या प्रकारावरून खरंच हेल्मेट जिंकल काय? तो जिंकला तर आनंदच होईल म्हणा मला, पण तो म्हणला तसं अन्नदादाकडे गेला आणि अन्नदादाला सगळं सांगितलं तर? तेव्हा शंभू महादेवा विठ्ठला. आशू, ते बघ कोणतरी आले होत. अगं खरंच कोणतरी आले. तू आवाज ऐकलास काय? ए उठ, झोपू दे गांबू. आपण जाऊन बघूयात. उठ अगं, उठ की. चल जाऊन बघूयात. तुला काय झोपण्यात बी भास व्हायलेत का ग? तुला इकडे हेल्मेटच दिसायला. हे चल चल लवकर, शपथ घेऊन सांगतो खरंच आलंय कोणतरी. चल अगं उठ की आशू, उठ काय पटकन. बाई, अगं चल की. झोपू दे ना ग. चल. तेव्हा शंभू महादेवा विठ्ठला. पिंगळा बोले पिंगळेश्वरी, टिटवी झाडावर टिवटिव करी. वा, भाग्यवंतांच्या घरात आणलंय देवा. अंबिके बालिके. माझं नाव तुम्हाला कसं माहित? राशी सांगणार, भविष्य सांगणार, त्या संताची वाणी कोण खोटी ठरवणार?
नाव तुझं अंबिका, खरं आहे का खोटं आहे? खरं असेल तर हो मन, नाहीतर सोडून दे बालिके. तुझं मन लई मोठं आहे, पण तुझं मन कुठल्या तरी दुसऱ्या मनावर बसलंय. खरं आहे का खोटं आहे? तुझ्या भावावर तुझं लई प्रेम आहे बालिके. नातं फार चांगली जपतेस तू. खरं आहे का खोटं आहे? वय एकदम खरंय. प्रेमाचा योग दिसतोय, पण तोंडाशी आलेला घास निघून जातोय. पण काळजी करू नको महादेवा, पोरीचा योग चांगला असणार आहे. तुझ्या जवळच आहे पण दिसत नाही असं झालं. जे तू शोधतेस ते तुझ्या आसपास आहे, पण तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार आणि तुला त्याचं दर्शन होणार. तेव्हा शंभू महादेवा विठ्ठला, पिंगळा बोले पिंगळेश्वरी, टिटवी झाडावर टिवटिव करी, टिवटिव करी. यो कोण आहे आणि असं का बडबडायलंय? इथंच आहे ते दिसत नाही असं झालंय. आणि याला माझं नाव कसं माहित? आमची एवढी माहिती? यो असला अवतार करून हेल्मेट तर दारात आला नसेल ना? माझी गंमत करायला. देवा शंभू महादेवा विठ्ठला, पिंगळा बोले पिंगळेश्वरी, टिटवी झाडावर टिवटिव करी. ए तुझी टिवटिव आता बंद कर आणि कशाला नाटकी करायला लागल्यास. नादान बालिके, एका साधू बद्दल अपशब्द वापरू नकोस. नाहीतर काय, तुला चांगलं असं तुझे पाय धुवून तुझी आरती करून तुला घरात घेऊन तुझी पूजा करू काय? अगं आंबू, तुला काय झालं? यासने असं का बोलायलीस तू? अगं म्हणजे तू त्यांना अजून साधूच समजतेस वय? साधू नाही, तोतया आहे तोतया. खोटा आरोप पचून घेणार नाही माऊली. साधूचा अपमान म्हणजे पाप आहे, पाप. येईल कशाला नाटक करायला लागल्यास. ओळखलंय मी तुला, काढती दाढी मिशी. हेल्मेट आहे वय? अगं वय योच हेल्मेट आहे. नाहीतर मला सांग, त्याला एवढी माझी कशी माहिती असेल? ए चल काढती दाढी मिशी. कमीच काढू? ही दाढी म्हणजे काय साधी वाटली का तुला? भाजी उपमा कोणाला बी देतेस? ही दाढी काही साधी नाही. देवा शंभू महादेवा विठ्ठला. बघ कशी नाटकी करायला लागली. थांब, यो असं ऐकायचं नाही. बालिके, 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 बालिके काय करते? अगं आंबे काय करायलीस? अगदी महाराज असं वागतोय. आंबे अगं नाही, योच हेल्मेट आहे. नाटक करायला लागले, दाढी मिशा लावून देतोस. आंबे कट तुझी. बालिके, आंबे कट. अरे पोरी आहेत का सैतानात. देवा शंभू महादेवा विठ्ठला, पाप. हेल्मेट आंबो येडी का दिसतं का? काय करायलीस तुझं? तुला तरी कळतंय का? हेल्मेटल्या शोधाच्या नादात नाही तुझं डोकं फिरलंय बघ. तुला कोणाच्या रूपात कोणी बी दिसेल, प्रत्येकाबरोबर असं वागणार आहे बाई.